श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज व कलियुगाचे चालक कालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. करमपूज्य किटले महाराज, करमपूज्य मोरे दादा यांच्या चरणी त्रिवार वंदन व गुरुकुल किठाचे शिल्पकार करमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी कोटी कोटी वंदन व तसेच हे चॅनल बघणाऱ्या माझ्या सर्व समर्थ परिवारांना माझा श्री स्वामी समर्थ. हे चॅनल सुरू करण्यामागे जो उद्देश आहे तर ही बदलत्या काळाची गरज आहे. कारण इंटरनेटच्या वापरामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, लहान असो वा थोर. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे व गुरुकुलातून संपूर्ण शिक्षण घेऊन म्हणजेच आयुष्यभर सर्व क्षेत्रामध्ये उपयोगी पडणारे शिक्षण असायचे. पण आता हे वातावरण आहे, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मूल्य शिक्षण व आपली संस्कृती ही आपण विसरत चाललो आहोत. आणि यासाठीच करमपूज्य गुरुमाऊली 18 विभागामधून धर्मरक्षणाचे हे कार्य करत आहेत. तरी त्यामध्ये गर्भसंस्कार, बालसंस्कार ही अतिशय काळाची गरज आहे. भावी पिढीतील उत्कृष्ट नागरिक घडवायचे असेल तर सुरुवात ही गर्भातच व्हायला पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की शुद्ध बीजाकोटी खळे रसाळ गोमटी. भारतीय संस्कार किती उत्कृष्ट आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानामधून सिद्ध झालेले आहे. हे संस्कार आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्यासाठीच लिहून ठेवलेले आहे. पण आपणच त्यापासून दूर चाललो आहोत व परिणामही भोगत आहोत. कारण पुस्तक वाचायला कोणी तयार नाही, थोरा मोठ्यांचे जे विचार आहे ते घ्यायला कोणी तयार नाही. 4 माणसं घरात असतील तरी हे एकमेकांशी बोलत नाहीत, प्रत्येकजण मोबाईलवर असतो. मोबाईल हा लहान मुलांसाठी किती घातक आहे, त्यामधून ते काही उपयोगाचे घेऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यावर गर्भापासूनच संस्कार होणे ही काळाची गरज आहे. म्हणून हा छोटासा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. तरी सर्व गर्भवती महिला व बालकांनी हे चॅनल पाहावे व यातील जे जे योग्य असेल ते अवश्य घ्यावे. तरी मी माझ्या विवाहित तरुण मुलामुलींना सांगू इच्छिते, ज्यांना मूल हवं आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की 27 नक्षत्रापैकी जी 5 नक्षत्र व अमावस्या ही वर्ज्य सांगितले आहे. तरी ती नक्षत्र कोणती? मूळ, मघा, ज्येष्ठा, आश्लेषा, रेवती व अमावस्या ही नक्षत्रावर गर्भ जर ठरला असेल तर त्याच नक्षत्रावर बाळ जन्माला येते आणि ह्या नक्षत्राची शांती करावी लागते. पण शांती करूनही पूर्णपणे तो दोष जात नसतो. त्यासाठी आपण अगोदरच काळजी घेतलेली खूप मोलाचे असते. म्हणून आपण योग्य ती काळजी घेऊन उत्कृष्ट बाळाला जन्म देऊया. बाळ गर्भात आल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण गर्भामध्येच बाळावर 50% संस्कार होत असतात. हे उदाहरण भक्त प्रल्हाद, अभिमन्यू, अष्टवक्र, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज या सर्वांवर गर्भातच संस्कार झालेले होते. म्हणून ते तेजस्वी, बुद्धिमान व पराक्रमी शूरवीर असे पुरुष जन्माला आलेत. तर चला आपणही आपल्या बाळाला बुद्धिमान व संस्कारित घडवूया. पुढील माहिती पुढील भागामध्ये. धन्यवाद. बघ बाय.